पावसाळी वातावरणात मुंबईकरांची रेलचेल, पण ही गर्दी चालली आहे कुठे? तर पुणेरी गावरान मिसळ खाण्यासाठी जोगेश्वरी मिसळ अँड भेळकडे. अशी तर्री सेपरेट घेतो आणि त्याच्यात डोंट जज मी, पण त्याच्यात मी आधी डिप करतो. असं कमेंट सेक्शन मध्ये लोक सांगतील की ते पण करतात हे. तर हा आहे दुसरा भाग बहीण भाऊ सिरीज मधला, आणि करणनी मिसळ कशी खायची हे शिकवल्यानंतर मी त्याची एक मिसळ क्विज घेतली पोस्ट इंडिपेंडन्स. आणि कुठे ती झाली असेल हा माझा नेक्स्ट प्रश्न आहे. ओके, वाईल्ड गेस घे. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये कधी खातात यार? ती इज नोन ॲज द हार्ट सिटी ऑफ मिसळ. चला तर मग ट्रेन पकडायच्या आधी चहा मिसळचा कार्यक्रम करूया लोअर परेल स्टेशन मुंबईवर. तर बहीण भावांच्या खाद्य भ्रमंती सिरीज मध्ये परत एकदा स्वागत आहे तुमचं. आणि आम्ही ऍक्च्युली ही सिरीज असा विचार केला की बघूया कशी लोकांना आवडतीये, काय आवडतंय, काय नाही आवडत आहे. बिकॉज टिपिकल फॉर्मॅट आपला चालू होता व्हिडिओजचा, तर मी म्हटलं की काहीतरी वेगळं करूया. सो आता करणचा, ह्या सेलिब्रिटी माणसाचा एक आवडता विषय आहे म्हणजे मिसळ. ओके, खूप सारा कांदा, खूप सारं फरसाण घालून त्याला मिसळ खूप आवडते. तर आता आम्ही पुण्याची एक मिसळ मुंबईमध्ये जी खूप जोरात चालत आहे लोअर परेलमध्ये, जोगेश्वरी मिसळ, तिकडे आम्ही चाललोय. तर तिकडे जाऊन बघूया एक्झॅक्टली मिसळ हा प्रकार कसा आहे. पण जराशे फॅक्ट्स मिसळ बद्दल पण आम्ही डिस्कस करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही प्लीज हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि कॉमेंट करून आम्हाला कळवा की आम्ही बोलतोय त्यातल्या किती गोष्टी खऱ्या आहेत आणि किती खोट्या आहेत. मेन मला त्याला विचारायचं जाऊन की पुण्यातली मिसळ आहे पण जोगेश्वरी मुंबईचं नाव. हा, महत्वाची सूचना, लोअर परेल स्टेशन वेस्टला तुम्हाला बाहेर ही मिसळ मिळणार आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टनी येणं बेस्ट आहे, स्पेशली ट्रेन. जर तुमची प्रायव्हेट कार असेल तर तुम्हाला खूप फिरावं लागणार आहे पार्किंग शोधण्यासाठी. आणि हे बघा, आलोय आता आपण पुणेरी अस्सल गावरान मिसळ खाण्यासाठी. बघा पुणेरी माणसांचे कष्ट. आणि इथे गाडीला अजिबात पार्किंग मिळालं नाहीये. सो मला माहित नाही आता करणला कुठे पार्किंग मिळेल, तो कधी येईल. बट एनिवे आपण आज जाऊ शकतो. सो आता आपण आज जाऊया. असं छोटूसं हे स्टेशन रोडवरती आहे मिसळ. मला वाटतं आयडियल लोकेशन आहे बिकॉज सॉर्ट ऑफ फास्ट फूडच आपण म्हणू शकतो मिसळ ह्याला. कोकण प्रसिद्ध जिरायुक्त कोकम सरबत पण मिळणार आहे. माझ्या समोर ना अशी कंटिन्युअसली लोक येत आहेत जातात बिकॉज समोरच स्टेशन आहे. अर्थात इथे वर्दळ खूप आहे आणि करणला कुठे पार्किंग मिळेल, किती वेळ लागेल हे मला काही सांगता येणार नाही. म्हणून मी म्हटलं आधी तुम्हाला मेन्यू दाखवून घेते. ही स्पेशल जोगेश्वरी मिसळ आधी आपण ऑर्डर केली आहे आणि त्याचबरोबर एक नॉर्मल जोगेश्वरी मिसळ पण मिळते. आणि इथली मटका भेळ ही खूप पुणेरी आहे. सो ती आपण ट्राय करणार आहोत. वाघोलीच्या इथे केसन हे गाव आहे. सो तिथे ह्या देवीला मानतात, मंदिर आहे. सो म्हणून तिथे सुरू झालेली ही जी मिसळ आहे ही आहे जोगेश्वरी मिसळ. आपण मिसळ कशी दिसतीये ते बघूया. मिसळच्या आउटलेटचं हे एकदम मस्त असतं. एक मोठा टोप भरून असते तर्री आणि दुसरा टोप भरून असते मटकी. अस्सल गावरान तर्री बघा ही अशी असते. आधी घेतलेले आहे आपण तर्री, मग त्याच्यामध्ये आलेला आहे फरसाण, त्याच्यावरती आलेला होता चिवडा, त्याच्यावरती आलेली आहे शेव, मग त्याच्यावरती खूप सारा कांदा आणि मग कोथिंबीर. वा, प्रत्येक जागेचं हे सेटिंग किती वेगळं असतं ना. आसवादची मिसळ जी खूप प्रसिद्ध आहे त्याचा तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. त्यांचं सेटिंग फारच वेगळं. आणि हे आहे आपलं पूर्ण ताट. तो आता हे आपण टेबलवरती जाऊन बघूया आणि करण बरोबर क्विज करूया. सो आम्ही एकदम ऑड आवरला आलोय, म्हणजे आता 6च वाजलेले आहेत. 8-10 टेबल्सच्या ह्या सेटिंगमध्ये आपल्याला एकदम मिक्स क्राऊड दिसला. म्हणजे फॅमिलीज पण होते, सिबलिंग्स होते, फ्रेंड्स होते आणि त्याचबरोबर ऑफिस गोअर्स पण दिसले की बाबा घरी जायच्या आधी एक चहा मारून जाऊया. आम्ही राहतो अंधेरीला, इकडे आम्ही खेळायला येतो, नाश्ता करून आम्ही इथूनच जातो मोस्टली. आणि इकडची मिसळ तर चांगलीच आहे आणि त्याबरोबर ना चहा पण एकदा ट्राय करा, एक नंबर चहा आहे. आता पुण्याला पण गेलेलो, पण तिकडे मी एकदा ऑस्करवाडी एकदा ट्राय केलेली. पण इकडची जी आहे ना जोगेश्वरी ती मला खूप आवडली. मला पाहिजे तसं भेटतं, कमी तिखट, मीडियम, मजा येते खायला. संडे आम्ही येतो खायला आणि खरंच खूप चांगले आहे. एकदा ट्राय करून बघा. मैंने तो अभी मुंबई में ही बहुत ट्राई किया हुआ है. पुणे में 1-2 बार ही खाया है और एक मैंने खाया हुआ है नागपुर में. बेस्ट तो ऐसे मुंबई में ही है. ऑफिस क्राउड यहीं आता है, ये फिक्स प्लेस है हमारा. सो ही आहे आपली स्पेशल जोगेश्वरी मिसळ थाळी आणि ज्याच्यामध्ये स्वीट पण आलेला आहे. सो आज कुछ मीठा हो जाय पण होणार आहे. आणि हे बघा तर्री, एक बादलीभर आपल्याला तर्री मिळालेली आहे जी आपण आता किचनमध्ये बघितली. त्याच्यावर आलेला आहे छास,
टाक हे गुलाबजाम एकदम झणझणीत गावरान तर्रीवरती त्यांनी टाकलेला आहे. फरसाणनी त्याचबरोबर सेपरेट पण तुम्हाला एक्स्ट्रा दिलेली आहे, म्हणजे ही शेव दिलेली आहे, हे तळलेल्या पोह्यांचा चिवडा, पापडी दिली आहे बेसनाची, नंतर कांदा चिरलेला, दही आणि ही आहे मटकी. बाय द वे याच्यात मटकी टाकलेली नाही आहे, ही आता आपण ॲड करायची आहे. आणि सॅलड आहे प्लस लिंबू, कांदा लिंबू आणि छान असे गावरान पाव. ॲक्च्युली गावरान कारण काय हे जरा वेगळ्या भट्टीतले आहेत. हे तर्री म्हणजे आता आपल्याला ॲड करावीच लागणार आहे, कारण का फरसाण एवढं सारं आहे. साईड नोटवरती त्याचा आहा हा हा आहा हा हा होतोय. सो आम्ही बेसिकली आधी मिसळ ट्राय करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही इथली मटकी भेळ पण ट्राय करणार आहोत. पण कारण आर यू रेडी फॉर द क्विज? आता आपण ही टाकूया मटकी, त्याच्यावरती तर्री घेऊया बिकॉज हे काइंड ऑफ ड्राय झालंय. पण काय मी ऍक्च्युली लोकांना एक्स्ट्रा शेव देताना बघत नाही, मी दरवेळेस मागतो एक्स्ट्रा शेव बिकॉज सो करंटसाठी आय थिंक जोगेश्वरी मिसळ इज ॲप्रोप्रिएट, कारण का इथे ते ऑलरेडी न मागता देत आहेत शेव असेल. बट एनिवे आता आपण बनपाव पण एकदम मऊ आहे, सो एक बाईट घेऊया. खूप वेगळा मसाला, जरा खानदेशी टच आहे बघ. माझी ही खूप वेगळी सवय आहे. मी ॲक्च्युली तर्री सेपरेट घेऊन अशी तर्री सेपरेट घेतो आणि त्याच्यात डोंट जज मी, पण त्याच्यात मी आधी डिप करतो, असा पाव डिप करतो. कमेंट सेक्शन मध्ये लोक सांगतील की ते पण करतात, मग मी जरा काळा मसाला वाटतोय ना, तिखट आहे पण छान आहे. मिक्सचर फरसाणचं मटकीचं आणि ते ॲक्च्युली झणझणीत आहे. याचा मसाला लागतोय ना घशाला, मला तरी लागला थोडा लागतोय. आणि क्वांटिटी मला वाटतं की ही इनफ आहे. आय थिंक 2 लोक पण ही ऍक्च्युली शेअर करू शकतील. ओके, कारण मला सांग, तू एवढा मिसळ दर्दी स्वतःला क्लेम करतोस, ठीक आहे, मिसळ हे कुठल्या साली इन्व्हेंट झालं असेल, इजाद कधी कुठल्या इरामध्ये झाली असेल? 1950s, 40 पोस्ट इंडिपेंडन्स हा आहे सुडो मिसळ लवर. 1850s मध्ये मिसळ इन्व्हेंट झाली होती. आणि कुठे ती झाली असेल हा माझा नेक्स्ट प्रश्न आहे. कोल्हापूर. नाही, मला वाटलं हा नाशिक म्हणेल, नाही काय खूप लोक मिसळीचं माहेर हे नाशिक म्हणतात आणि असं कॅपिटल ऑफ मिसळ वगैरे नाशिक म्हणतात. नाही, नाशिक म्हणतात. सो ओके, सो यू आर राईट, इट वॉज कोल्हापूर. सुरुवात झाली मिसळची. खूप कमी निवडक जागांमध्ये मिळायची ही मिसळ. बर, मिसळमध्ये सर्वात जास्ती विटॅमिन कुठलं असतं? असतं. ओके, वाईल्ड गेस घे. ओके, ABC. सी कारण काय म्हणजे लिंबू. लिंबूच्या एवढा तुकडा वरती एवढं तू तर्री आणि हे घेतोय, ह्याच्यात काय विटॅमिन सी मिळतंय तुला? असं म्हणतात की विटॅमिन बी जे आपल्या न्यूरॉन्स साठी वगैरे खूप महत्वाचं आहे ते ह्याच्यामध्ये मिळतं. मिसळ हा कुठला आयटम आहे? ओके, इज इट लंच, डिनर, ब्रेकफास्ट? आय मीन महाराष्ट्रामध्ये कधी खातात यार, हा काय प्रश्न? नाही, पण ओके, ऑफकोर्स ब्रेकफास्ट. हा, ब्रेकफास्ट. येस, पाव येतो. आणि दुसरी गोष्ट, आपण ऍक्टर म्हणून आपल्याला माहिती आहे, कारण काय ब्रेकफास्ट मी एकदा विचारलं तुम्ही मिसळ का करतात, कारण काय त्याच्यावर पाव येतो जो कार्बोहायड्रेट्सनी एनर्जी मिळते आपल्याला. मिसळमध्ये तर आता मटकी पण आहे, सो त्याच्यामध्ये प्रोटीन पण येत आहे. सो दॅट्स अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. आणि त्याच्याबरोबर बेसन पण येत आहे तळलेलं. ओके, विच सिटी इज नोन ॲज द हार्ट सिटी ऑफ मिसळ? हार्ट सिटी ऑफ मिसळ. मी एक क्लू देते तुला, खूप झणझणीत असते. नाही, खूप झणझणीत असतात. हा, पण सिटी नाशिक नाही झणझणीत. करण डूड या जज नका करू, मला माहित नाही. सावजी. कट सावजी. नागपूर. येस, नागपूर. ओके, इज मिसळ गुड फॉर हेल्थ? विटॅमिन बी असतं, कार्बोहायड्रेट्स असतं, प्रोटीन असतं. ओके, कूल. सो करण, नॉट बॅड. एवढी गुड फॉर हेल्थ नाही.
हां एवढी पण गुड फॉर हेल्थ नाही आहे, पण करण नॉट बॅड. आणि बोलता बोलता त्यांनी इतका छान तो पाव संपवलेला आहे तर्रीमध्ये बुडवून. सो तुम्ही मला खूप प्रश्नांचे आम्ही जे ह्या आत्ता या क्विजमध्ये प्रश्न विचारलेत त्याच्यामध्ये काय एक्स्ट्रा नॉलेज टाकायचं असेल तर तुम्ही कॉमेंट करून कळवायचं आहे. आणि ऑल्सो करण जी पद्धती करतोय ती तुम्ही करता का हे पण सांगायचं आहे. ॲक्च्युली मला पण ही मिसळ खरंच खूप आवडली. करण एवढी तरी पर्टिक्युलर मी नाही आहे मिसळ बाबतीत, किंवा करणनी जितक्या जागा ट्राय केल्या तेवढ्या मी नाही ट्राय केल्या. आणि कारण तर्रीमध्ये एवढं बुडवून तसं मी नाही आयुष्यात करू शकणार आहे. बट ही टेस्ट खरंच छान आहे, थोडीशी काळा मसाल्यासारखी. बट असं 2-3 घासांनंतर ती आवडते ना चव तशी आहे. थोडा कांदा लागतो. मला नाही वाटत की आपण हे एक्स्ट्रा फरसाण वगैरे जे दिलेलं आहे ना ते आपण वापरू, बिकॉज क्वांटिटी खरंच खूप आहे रे. बघा ना आम्ही आता दोघंही खातोय तरी ती संपत नाही आहे. मला तरी ताक लागतंय कारण एक घोट पण घेतला नाही. आणि आता आहे आपल्याकडे सेकंड स्पेशालिटी. बघा तळलेल्या मिरच्या आहेत ज्याच्यावरती, ती आहे ही मटकी भेळ. क्वांटिटी बघा 4 लोक खाऊ शकतात. मी ह्याच्यावरती छान असं लिंबू पिळणार आहे. करणने असं इथे कटाक्ष टाकला आणि म्हणे हे ॲक्च्युअल प्रोटीन असू शकतं. त्याच्यामध्ये आहे मटकी, केवढी फ्रेश कोथिंबीर आहे. वरती बघा कुठला तरी असा छान मसाला टाकला, तो जरासा खारपट आहे. हे मटकी आहे, फ्रेश असा कुरकुरीत कांदा त्याच्यामध्ये. आत बघा परत आहे ती पापडी, तळलेला पोह्यांचा चिवडा. सो हा आहे आपला घास. बाहेर बघा अगदी छत्र्या घेऊन लोक मस्त पाऊस एन्जॉय करतात कामानंतर. किती खुश असतील ते आता घरी जायला. कारण लोखंडवाला बॅक रोडला मग ते असे हेल्दी स्प्राऊट भेळ विकायचे तसातला कॉन्सेप्ट आहे हा. अंधेरीला ही तळलेली मिरची देत नाही. सो ही खूप गावरान पद्धतीचं आहे. छान आहे यार. ह्याच्यात आत चुरमुरे पण आहे, खूप टेस्टी लागतं. 80 रुपयाला रिअली गुड. मी कधीपासून करणला म्हणतेय की करण हे खा, भेळ ट्राय कर, पण तो मिसळ सोडतच नाही. हे गरम करून आणलंय परत तर्री, म्हणे मिसळ इज लव. पाऊस आता अजून वाढायचा, आता आपण निघूया, पण त्याच्या आधी मस्त इथली चहा किंवा कॉफी ट्राय करूया. कारण काय खूप कौतुक झालंय सगळ्यांकडनं. मंडळी खरंच खूप मजा आली. लोअर पर्यंतची ही ब्रांच पहिली आणि मेन ब्रांच आहे मुंबईमधली. आणि आता नुकतीच एक मुलुंडमध्ये नवीन ब्रांच पण उघडलेली आहे. क्विज मास्टर मी आणि क्विजचा विनर आम्ही आता घेतलेले आहे कॉफी, बिकॉज इथली चहा कॉफी खूप प्रसिद्ध आहे. द कॉफी इज सो गुड. लिटरली ट्रेनवर बसायच्या आधी चहा कॉफी करूनच लोक जात असतील यार. खरंच नाही, जस्ट टेस्ट इट. वाटते की आर्टिसियन कॉफी आहे बघ. तू बघू माहिती मी ओव्हर रिॲक्ट नाही केलं. इट्स अशी एकदम अशी आहे ना, कॉफीचा पंच आहे आणि अशी थिक आहे, दुधाची कॉफी आहे. ॲक्च्युली व्हेरी सरप्राईज, कारण की मला वाटलेलं की एवढ्या मिसळ जागा असतात, मिसळच्या जागा, आणि असेल ठीकठाक असेल. अजून स्टेशनच्या साईडला म्हणून असं वाटलं कॉम्प्रोमाइज क्वालिटी असू शकते. करेक्ट. पण येस, तुम्ही पहिला घास खाल्ल्यावर थोडं असं वाटेल की तिखट आहे का, वेगळी आहे का, पण देन यू कीप गोईंग बॅक आणि तुम्ही खा. यु नो माझ्याबरोबर हे झालं की मी म्हणलं की मी पूर्ण तर संपवू शकणार नाही आहे. मग करण मिसळ खात होता आणि जेव्हा मी ती भेळ खायला सुरू केली त्याच्यानंतर मला सारखंच होतं एक घास खाते. सो इट बेसिकली जस्ट ग्रोज ऑन यू. म्हणजे असं मे बी तुम्हाला फर्स्ट घासाला असं वाटणार नाही की अरे वा असं, बट देन तुम्हाला आठवली ती चव की तुम्हाला असं परत परत यावंसं वाटेल. कुछ मीठा हो जाय मध्ये आपल्या थाळीमध्ये आलेला गुलाबजाम, ज्याच्यामध्ये थोडीशी पडलेली आहे मिसळची शेव. खूप गोड असा माझा एक्सपिरियन्स होता इथला. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, करण लव्स मिसळ अँड आय लव्ह यू ऑल.